गावाकडे आल्यानंतर ना दिवसाची सुरुवात असं मस्त पक्ष्यांच्या आवाजाने होत असते. अगदी मन प्रसन्न करणारं सकाळी सकाळी वातावरण असतं. कारण सिटीमध्ये या सर्व गोष्टींचा अनुभव आपल्याला घेता येत नाही, पण गावाकडे गेल्या मात्र नक्की छान आणि प्रसन्न करणारं वातावरण आपल्याला पाहायला भेटतं. चॉकी खातीस रे शो? दाजी काय खातोय? तुझं काय चाललंय? भाजी सोबत खायचं आता. तिला खायच्यात कुरकुर. अहो ते माझं नाही तर साहेब येते. दार लावून घ्या. चला मी चालले. दार लावून घ्या. तर इथे ना श्रीषाची आणि साईची भरपूर सारी मस्ती चालू होती. सकाळी सगळे कामं आवरून घेतले आणि मला आता शेतात जायचं होतं, कारण आम्हाला ना ज्वारी काढायची होती. तर जाताना ना एक चिकूचं झाड दिसलं, जे की मी गेल्या वर्षी लावलेलं होतं आणि कलम केलेलं चिकूचं झाड असल्यामुळे ना त्याला यावर्षी चिकू लागलेले होते. गेल्या वर्षी काही त्याला चिकू नव्हते, कारण ते झाड छोटंसं होतं. यावर्षी एवढं झाड झालेलं आहे आणि त्याला चिकू लावले होते. तर आहोंनी आणि मी हे झाड लावले होतं, त्यामुळे ना ते झाड बघून आणि त्याचे चिकू बघून खूप छान वाटलं. कारण पहिल्यांदाच त्याला चिकू लागलेले होते आणि मी दाबून सुद्धा पाहिले तर सगळे कच्चे होते, कारण आत्ताशी ते लागलेले होते. अजून पिकायला त्यांना थोडासा वेळ होता. तर जाताना हे चिकूचे झाड आणि पेरूचे झाड हे सगळे झाडं मी बघत गेले, कारण गेल्या वर्षी हे सगळे झाडं आम्ही लावलेले होते. तर पुढे गेल्यानंतर ना शेतामध्ये आपलं हे गव्हाचं पीक आहे. तर हे पीक बघून ना एवढं छान वाटत होतं ना, अगदी हिरवंगार सगळं शिवार आपलं दिसत होतं. मस्त असं वातावरण सुद्धा झालेलं होतं आणि सगळं बघून ना मनाला अगदी प्रसन्न वाटत होतं. कारण सिटीमध्ये ना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी भेटत नाहीत, कारण आपण या गोष्टींना मिस करतो. छान असं फ्रेश हवा सुद्धा असते, वातावरण सुद्धा असतं आणि ते आपल्याला गरजेचं असतं. पण आपण इकडे राहतो आणि हे सगळ्या गोष्टींपासून थोडंसं लांब राहतो. तर गावाकडे गेल्यानंतर ना आम्ही या गोष्टीचा आनंद नक्कीच घेतो. तर आज शेतात जायच्या निमित्ताने ना मी सगळं बघत होते. पुढे थोडंसं आपल्या शेतामध्ये मकाचं सुद्धा पीक आहे आणि ना पाऊस गेल्या वर्षी भरपूर झाल्यामुळे ना पिकाचं नुकसान झालेलं होतं. पण यावर्षी ना खूप छान असे ही पिकं आपले आलेले होते. हिरवगार अशी मका झालेली होती. कणस यायला थोडासा टाईम होता, जे छोटे छोटे कणीस लागलेले होते. तर पुढे इथे ना सासुरे दाऱ्यावरती होते, म्हणजे आमच्या इकडे याला दारं धरणंच असं बोलतात. तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर सौर ऊर्जेवरचं इथे मोटर चालू केलेली होती, कारण गावाकडे काय होतं, लोड शेडिंग भरपूर असतं आणि सारखी लाईट जाती, त्यामुळे रात्रीचं जागरण करायला आता यांना जमत नाही. त्यामुळे ना आम्ही सौर ऊर्जेवरचा पंप बसवून घेतलेला आहे. त्यामुळे दिवसाच हे ऊन आहे तोपर्यंतच हे म्हणजे आपली मोटर चालू राहते. त्यामुळे ना इथे कांद्याच्या पिकावरती यांचं दारं धरायचं काम चालू होतं. तर सासूबाई आणि आहो पुढे गेलेले होते आणि त्यांचं ना ज्वारी काढायचं काम चालू होतं. मुलांचं आवरायला घरचे सगळे कामं आवरून यायला ना मला थोडासा वेळ झालेला होता, त्यामुळे मी थोडंसं मागून आलेले होते आणि भाकरी सोबत घेऊन आलेले होते, कारण दुपारी जेवणासाठी आपण भाकरी घेऊन येत असतो. तसं तर रानामध्ये एवढे सगळे कामं असतात आणि बायका भेटत नाहीत, त्यामुळे फक्त या दोघांना लोड येतो. म्हणून आहो ना गावाकडे गेले की त्यांचं चालू राहतं की आपण पण थोडीशी यांना मदत करत जाऊ. म्हणून आम्ही प्रत्येक टायमाला गावाला आलं की थोडंफार कामाची मदत करत राहतो. जास्त नाही पण थोडासा खारीचा वाटा असं म्हणून ना आम्ही इथे सगळी कामं करायला मदत करत असतो. रात्रंदिवस राबणारा शेतकरी कितीही कष्ट केलं तरी कधी कंटाळत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी होत नाही आणि त्यांच्याकडे पाहिलं ना खरंच खूप आपल्याला एनर्जी वाटतं, कारण ते कधीच थकलेले जाणवत नाही. एवढं रोज उठून सकाळी लगेच कामं सुरू होतात त्यांची, तरीही त्यांना कधी थकवा जाणवत नाही. आणि नाही तर आपल्या सिटीमध्ये आपण थोडंसं काम केलं की लगेच माणसांना थकवा जाणवतो, आजारी पडलो, खूप त्रास झाला, असं सगळं चालू राहतं. पण गावाकडे हे लोक जे पहिले जुने आहेत ते खरंच खूप स्ट्रॉंग आणि छान आहेत. तर त्यांच्यासारखं होणं आता आपल्याला या गोष्टी शक्य नाहीत. तर बघा इथे आहोंचं आणि सासूबाईंचं ना ज्वारी काढायचं काम चालू होतं. तर तोपर्यंत नाही इथे मी भाकरी घेऊन आल्यामुळे ना इथे मी सगळं इथं पंपाच्या खाली भाकरी ठेवल्या, कारण सावलीला आपल्याला हे सगळं ठेवायचं असतं. ऊन भरपूर होतं आणि या दोघांचं ना एवढी ज्वारी काढून झालेली होती, मला जायला थोडासा वेळ झालेला होता. आपला शेतकरी राजा ना 12 महिने शेतामध्ये राबवतो आणि आपल्या सोन्यासारखं पिकं घेत राहतो, तरीही त्याला पाहिजे तेवढा मोबदला आपल्याला या पिकांमधून भेटत नाही आणि त्याचं कष्ट काय आपल्याला संपत नाही. खरंच जेव्हा स्वतः आपण कामं करतो ना तेव्हा त्याची व्यथा आपल्याला जाणवते. एकच दिवस मी शेतामध्ये काम केलं तरीही माझ्या हाताला भरपूर सारे फोड आलेले होते
पण हा शेतकरी राजा असतो, तो 12 महिने रानामध्ये भरपूर सारे कामं करतो, तरीही कधी कोणाकडे तक्रार करत नाही, कधीच कुठल्या गोष्टीची खंत त्यांच्याकडे नसते. तरी ते बघा ज्वारी काढल्यामुळे ना माझ्या हाताला एवढे सगळे हालत झालेली होती आणि फोडसुद्धा आलेले होते. हात लागला की लगेच आग होत होती, भरपूर सारे फोड हाताला आलेले होते. दोन्ही हात माझे पूर्ण फोडांनी भरलेले होते. आता खरं त्यांची कंडिशन आपल्याला कळते आणि आपण म्हणतो ना आधी हाताला चटके मग मिळते भाकरी, खरंच तसं आहे. मी ज्वारी काढायला घेतले तर एवढे सारे फोड आले, तेव्हाच याचं दुःख कळलं की हाताला आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीचं आपल्याला जोपर्यंत स्वतः कामं करत नाही आपल्याला तोपर्यंत दुसऱ्या कामांची आपल्याला त्याचं दुःख कळत नाही. हे नक्कीच खरं आहे.